Welcome to AV number 10, part number 10 of next topic. Topic number 4 is there. Dr. Watson, the narrator, is one of the major characters of the novel Illustrator. या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे ह्या कादंबरीचं वर्णन जे आहे ते त्या ठिकाणी वर्णनकर्ते जे आहे ते डॉक्टर वॅटसन आहेत. ते हे आपल्याला इल्युस्ट्रेट करायचं. इल्युस्ट्रेट करणं म्हणजे काय, तर उदाहरण देऊन पटवून देणं त्याला म्हणतो आपण, त्याला इल्युस्ट्रेशन म्हणतात. तर उदाहरण देऊन आपल्याला स्पष्ट करायचं आहे की डॉक्टर वॅटसन ह्या कादंबरीचे नॅरेटर आहेत, म्हणजेच वर्णन करणारे आहेत आणि ते ह्या कादंबरीतलं मुख्य पात्र पण आहे. तर बघूया आपण. डॉक्टर वॅटसन इज द नॅरेटर ऑफ द स्टोरी. डॉक्टर वॅटसन ह्या कथानकाची नॅरेटर आहेत, वर्णन करणारे आहेत. ही इज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. ते खरं तर ते व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. अँड हॅज अ बॅकग्राऊंड ॲज अ सर्जन इन द ब्रिटिश आर्मी. आणि त्यांना ब्रिटिश आर्मीमध्ये ते एक अतिशय चांगले म्हणून एक सर्जन म्हणून त्या ठिकाणी ते प्रसिद्ध होते. सर्जन म्हणजे ऑपरेशन करणं त्याला म्हणतात, सर्जन म्हणतात. वॅटसन एड्स होम्स थ्रूआउट द स्टोरी, दो इट कॅनॉट बी डिनाईड दॅट मेजर ब्रेक थ्रूज इन द केस आर ऑलवेज द रिझल्ट ऑफ होम्स ब्रिलियन्स. तर वॅटसन जे आहे, वॅटसन हे आपल्या मित्राला शेरलॉक होम्स या ठिकाणी या कथानकात मदत करत असतात. दो इट कॅनॉट बी डिनाईड दॅट मेजर ब्रेक थ्रूज इन द केस आर ऑलवेज द रिझल्ट ऑफ होम्स ब्रिलियन्स. जरी त्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी शेरलॉक होम्स घेत असतात, तरी पण त्या ठिकाणी काही प्रमाणात सहाय्य करण्याचं काम त्या ठिकाणी आपले डॉक्टर वॅटसन करत असतात. होम्स हॅ ऑलवेज कन्फर्म द ऑब्झर्वेशन विथ वॅटसन. आणि होम्स जे असतात ते काही गोष्टींचं जे काही निरीक्षण असतात वॅटसनकडनं ते घेत असतात. होम्स युजेस वॅटसन ॲज अ साऊंडिंग बोर्ड फॉर हिज आयडिया. तर प्रत्येक वेळा त्या ठिकाणी होम जे आहेत ते वॅटसनला काही गोष्टींची विचारणा करूनच त्या ठिकाणी पुढे जात असतात. वॅटसन माईट नॉट सी द प्रॉब्लेम ॲज क्लिअरली ॲज होम्स डज, बट ही लीड्स होम्स टुवर्ड्स द प्रॉब्लेम. वॅटसन माईट नॉट सी द प्रॉब्लेम ॲज क्लिअरली ॲज होम. जेवढं सुस्पष्टता आपल्या शेरलॉक होम्स यांच्याकडे आहे तेवढी डॉक्टर वॅटसन यांच्याकडे नाही आहे. पण कमीत कमी त्या ठिकाणी थोडासा मार्ग त्या ठिकाणी देण्याचं काम हे ठिकाणी डॉक्टर वॅटसन हे निश्चितच करत असतात. त्या समस्येला थोडीशी गती देण्याचं काम ते करत असतात. वॉटसन इज ऑल फॉर होम्स इन फोर थिंग्स. He saves the story for posterity. He has a remarkable quality of knowing a person rather than seeing him, her as a mere factor as a Holmes does. तर त्या ठिकाणी कुठल्याही आशयाला नुसतं त्या ठिकाणी पात्र म्हणून बघण्यापेक्षाही एका सहानुभूतीने आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. समोरचा येणारा माणूस जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे, त्याचं आपण जाणून घेतलं पाहिजे. ह्या मताचे ते आहेत आणि त्यांना म्हणून त्या ठिकाणी मेरी मॉसमबद्दल एक कणव वाटते आहे की तिला तिची समस्या जी आहे ती आपण सोडवली पाहिजे. आणि या पद्धतीने थोडेसे कम्पॅशनेट आहेत ते. दया आणि अनुकंपा त्यांच्या मनामध्ये आहे, सहानुभूती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते मेरीला अतिशय तत्परतेने मदत करायला तयार होतात. तर असे ते डॉक्टर वॅटसन ह्या कादंबरीचे नॅरेटर आहेत. होम्स इज ऑलवेज वन स्टेप अहेड ऑफ डॉक्टर वॅटसन इन सॉल्विंग केसेस. इल्युसिडेट. होम्स इज ऑलवेज वन स्टेप अहेड ऑफ डॉक्टर वॅटसन इन सॉल्विंग केसेस. तर शेरलॉक होम जे आहे ते एक स्टेप अहेड आहेत आपल्या डॉक्टर वॅटसनपेक्षा ही केस सोडवताना. हे इल्युसिडेट करा. इल्युसिडेट म्हणजे काय, तर एक्सप्लेन करणं, विवेचन करणं, स्पष्टीकरण करणं, त्याला म्हणतात इल्युसिडेट. विवेचन करा किंवा स्पष्टीकरण करा असं त्याला म्हणतात इल्युसिडेट. तर आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे की होम्स हे निश्चितच एक पाऊल पुढे आहेच, त्या शंकाच नाही आहे की खरे जे गुप्तहेर आहेत तेच आहेत ते. आणि म्हणून त्यांना तो व्यवसाय त्यांचा अतिशय प्रामाणिकपणे ते करत आहेत. अतिशय नावाजलेले असे गुप्तहेर ते आहेत आणि कुठल्याही समस्येची जी उकल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना करण्याची एक कला अवगत आहे. ऑब्झर्वेशन पॉवर आहे, त्या ठिकाणी इंटेलिजन्स आहे, त्या ठिकाणी कन्सिस्टंट हार्डवर्क त्यांच्याकडे आहे. अनेक अशा गोष्टींचा त्यांचा अभ्याससुद्धा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते अतिशय चांगल्या पद्धतीने ती केस सोडवू शकतात. होम्स डिस्प्लेज हिज इंटेलिजन्स इन फोर साईन. तर त्यांचं जी बुद्धिमत्ता आहे, त्यांचं जे खरं चातुर्य आहे ते आपल्याला दिसतंय की त्यांना त्या फोर साईन ज्या आहेत, चार नावं त्या ठिकाणी जे आलेले आहेत. वॅटसन सिम्पली फाउंड मॅरी अट्रॅक्टिव्ह व्हाईल होम्स वॉज व्हेरी कॅल्क्युलेटिंग मशीन. वॅटसनला त्या ठिकाणी मेरी ही अतिशय सुंदर वाटते, आकर्षक वाटते, पण तसा होम्स नाही आहे. होम्स हा अतिशय एखादा कॅल्क्युलेटिंग मशीनसारखा आहे, ॲटोमॅटन आहे. म्हणजे त्याला कळतं की पुढे आपल्याला काय करायचं आहे. अतिशय त्याचं मन जे आहे ते म्हणजे आशिलाच्या त्या काही बाह्यांगापेक्षाही त्याला नेमकं काय करायचं आहे ते त्याला. ही कन्सिडर्ड मेरी ॲज अ क्लायंट विथ अ प्रॉब्लेम. तो फक्त एकच विचार करतोय की मेरी आपली क्लायंट आहे आणि तिची समस्या आपल्याला सोडवायची आहे.
Similarly, Watson couldn't make anything of the scribble while Holmes deciphered the long letters in the common herd main of characters, differentiate their long letter. काही ठिकाणी वॅटसनची जी बुद्धिमत्ता आहे ती काही चालत नाही. ज्या वेळेला ती चिठ्ठी त्या ठिकाणी मेरी दाखवते, त्यातलं जे अक्षर आहे ते अक्षर कशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले, त्याचे लाँग लेटर्स कसे आहेत, त्याचं कॉमन त्याचे अक्षर कसे आहेत, त्याबद्दलची एक जी फरक आहे तो शेरलॉक होम्स अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतायत तो फरक. दे लाँग लेटर हॉवेवर इलिजिबली दे मे राईट सेड होम्स दस ही वॉज अहेड ऑफ बॅट्सन. आणि अशा पद्धतीने कुठेतरी कामाचा अनुभव असल्याकारणाने ते निश्चितच त्या ठिकाणी काकणपर सरस आहेत आपल्या डॉक्टर वॅटसन यांच्यापेक्षा. केस सॉल्व्ह करताना त्यांना जास्त त्या ठिकाणी महत्त्व दिले गेलेलं आहे. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. प्लॉट जो आहे याचा, अरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. तर ह्या ठिकाणी नाव वी हॅव टू अरेंज द इन्सिडेंट इन प्रॉपर ऑर्डर. 1 2 3 4 5 जंबल इन्सिडेंट्स हे ठिकाणी दिलेले आहे. तर कोणत्या क्रमाने हे इन्सिडेंट्स आलेले आहेत? 5 इन्सिडेंट्स आर गिवन हिअर. नाव वी हॅव टू अरेंज दिस इन्सिडेंट इन टू प्रॉपर ऑर्डर. तर त्याची जी ऑर्डर आहे ती आपल्याला प्रॉपरली ती ऑर्डर मांडायची आहे. तर पहिलं आहे होम्स पुट अ रिव्हॉल्वर इन हिज पॉकेट. होम्सने पॉकेटमध्ये रिव्हॉल्वर ठेवलं. ही पहिली घटना आपल्याला ती मांडायची आहे आता पुन्हा एकदा. होम्स गेव विनवूड्स बुक मार्टरडोम ऑफ मॅन टू डॉक्टर वॅटसन. Mary received a large and a lustrous pearl through the post. Mary's father was an officer in an Indian regiment. Mary Mawson was a well-dressed young lady. तर कोणतं वाक्य पहिल्यांदा येणार आहे? अगदी नॅचरल आहे. नंबर 5 जे आहे ते पहिलं येणार आहे. मेरी मॉसन वॉज अ वेल ड्रेस्ड यंग लेडी. एक अतिशय सुंदर आणि चांगले कपडे घातलेली ती एक तरुण मुलगी आहे. त्यानंतर मेरीज फादर वॉज अन ऑफिसर इन इंडियन रेजिमेंट. त्या ठिकाणी भारतीय सैन्यामध्ये मेरीचे वडील त्या ठिकाणी ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी कामाला होते. त्यानंतर मेरी रिसिव्ड अ लार्ज अँड लस्ट्रस पर थ्रू द पोस्ट. त्या ठिकाणी मेरीला एक मोठं आणि अतिशय सुंदर आकर्षक मोती त्या ठिकाणी पोस्टाने मिळाला. होम्स गेव विनवूड्स बुक मार्टरडोम ऑफ मॅन टू डॉक्टर वॅटसन. होम्स त्या ठिकाणी विनवूड्स जे पुस्तक आहे मार्टरडोम ऑफ मॅन नावाचं ते डॉक्टर वॅटसन यांना देतात. होम्स पुट अ रिव्हॉल्वर इन हिज पॉकेट. आणि होम्स त्या ठिकाणी आपल्या पॉकेटमध्ये, म्हणजे हे वाक्य पूर्णतः उलटे दिलेत. 5 नंबरचं वाक्य एला, 4 नंबरचं वाक्य बीला, 3 नंबरचं वाक्य सीला, 2 नंबरचं वाक्य डीला आणि 1 नंबरचं वाक्य ईला. म्हणजे पूर्ण उलट्या क्रमाने मांडलेली आहेत ही वाक्य. ते आपण या पद्धतीने ते अरेंज केले. पुढे आपण जाऊया. डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फ्रॉम द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. खाली काही स्टेटमेंट आलेले आहे, तर त्याचं महत्त्व जे आहे. डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फ्रॉम द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. तर आपला हा जो पॅसेज आहे, आपला जो एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला ह्या वाक्यांशाचं महत्त्व आहे ते महत्त्व सांगायचं आहे. तर पहिले त्या ठिकाणी आहे द ट्रायो. ट्रायो म्हणजे त्रिकूट, त्याला म्हणतात ट्रायो. 3 त्याला म्हणतात ट्रायो. द ट्रायो. होम्स, डॉक्टर वॅटसन अँड मेरी डिसाईड टू विजिट लिसियम थिएटर. तर लिसियम थिएटरला त्या ठिकाणी त्यांनी भेट देण्याचं ठरवलं या तिघांनी. त्याचं काय महत्त्व आहे? मेरी टेल्स होम्स दॅट शी रिसिव्ड अ लेटर इन्स्ट्रक्टिंग हर टू गो टू लिसियम थिएटर. तर मेरी त्या ठिकाणी आपल्या डिटेक्टिव्ह होम्स यांना सांगते की तिला एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही लिसियम थिएटरला त्या ठिकाणी भेटायचं आहे विथ द अकंपनीमेंट ऑफ 2 फ्रेंड. आणि पोलिसांना तू आणू नकोस, पण तुझे 2 मित्र तू आणू शकते असं त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. द लेटर गिव्ज द हिंट दॅट सम इनजस्टिस हॅज बीन डन टू हर. तर त्या पत्रात असं म्हटलेलं आहे की काहीतरी कुठला तरी अन्याय तिच्यावर त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या अन्यायाची भरपाई करायची म्हणून त्या ठिकाणी तू आमच्याकडे यावं. होम्स अँड वॅटसन ॲग्री टू अकंपनी मॅरी. होम्स आणि वॅटसन हे दोघंही तिच्यासोबत जाण्यासाठी तयार होतात. सून वॅटसन ॲज ही एंगेजेस मेरी इन हिज कॉन्व्हर्सेशन गेट्स अट्रॅक्टेड टू इच अदर. त्या ठिकाणी गाडीतून जात असताना त्या ठिकाणी वॅटसन जो आहे तो मेरीशी बऱ्याचशा गप्पा मारतो, काही संभाषण करतो ह्या आपल्या मोहिमेबद्दल. ॲज द ट्रायो आर हेडिंग टू द लिसियम थिएटर दे आर व्हिस्क अवे इन अ डार्कन कॅरेज टू अ स्ट्रेंज हाऊस. लिसियम थिएटरमध्ये तिथे त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एका कॅरेजमधनं त्या ठिकाणी नेलं जातं, एका विचित्र अशा एका घरी नेलं जातं.
इनसाइड द हाऊस दे फाइंड अन एक्सेंट्रिक जेंटलमॅन नेम्ड थेडियस शेल्टो. तर त्या घरी त्या ठिकाणी एक त्यांना विक्षिप्त असा एक माणूस त्या ठिकाणी भेटतो. त्याचं नाव आहे थेडियस शेल्टो. हू रिव्हिल्स दॅट मेरीज फादर डाईड लिव्हिंग बिहाइंड ग्रेट हिडन ट्रेझर, की जो सांगतोय की मेरीचे वडील त्या ठिकाणी मृत पावलेले आहेत आणि त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी ते काही संपत्ती सोडून गेलेले आहेत असं तो त्यांना सांगतो आहे. तर त्या ह्या वाक्याचं महत्त्व काय ते आपल्याला सांगायचं होतं. मेरी रिसिव्ड पर्ल्स एव्हरी इयर ऑन द सेम डे. मेरीला त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्याच दिवशी एक मोती त्या ठिकाणी मिळाला, रिसीव्ह झाला तिच्याकडनं. मेरी मॉसन गेट्स द केस ऑफ अवर फादर्स डिसअपिअरन्स टू शेरलॉक टू सॉल्व. त्या ठिकाणी मेरी मॉसन जी आहे ती आपली केस घेऊन जाते सॉल्व करण्यासाठी आपल्या शेरलॉक होम्स यांच्याकडे. शी इन्फॉर्म्स होम्स दॅट मेरीज फादर डिसअपिअर्ड मिस्टेरियसली. ती सांगते आपल्या होम्सचा की तिचे वडील अनेक वर्षांपूर्वी 10 वर्षांपूर्वीच त्या ठिकाणी गूढपणाने दिसण्याचे झालेले आहे. अ फ्यू इयर्स लॅटर शी वॉज सरप्राईज टू सी अन ॲडव्हर्टाइजमेंट विच वॉज पब्लिश इन द न्यूजपेपर आस्किंग फॉर हर ॲड्रेस. काही वर्षानंतर त्या ठिकाणी एक ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी ती पेपरमध्ये तिने वाचली. त्याच्यात तिचा पत्ता विचारला गेलेला होता. मेरी गेव हर ॲड्रेस अँड एव्हर सिन्स देन ऑन द सेम डे मेरी रिसिव्ड अ रेअर अँड एक्सपेन्सिव्ह पर्ल. मेरीने आपला पत्ता कळवला आणि एका विशिष्ट दिवशी त्या ठिकाणी मेरीला दरवर्षी त्या ठिकाणी एक महागडा असा मोती त्या ठिकाणी त्या पोस्टाने मिळालेला आहे. दिस कंटिन्यू फॉर सम इयर्स बट दॅट डे शी रिसिव्ड अ लेटर टू मीट द ॲड्रेसर्स ॲट लिसियम थिएटर. असं 6 वर्ष त्या ठिकाणी ते चाललं. 6 मोती तिला मिळाले आणि 7व्या पत्रामध्ये मात्र त्या ठिकाणी त्या पत्रकर्त्याने असं म्हटलेलं आहे की तुम्ही मला भेटण्यासाठी लिसियम थिएटरमध्ये त्या ठिकाणी यावं. आणि लिसियम थिएटरमध्ये ते जातात आणि त्यानंतर ती जी घोडागाडी आहे त्या गाडीतून त्या ठिकाणी थेडियस शोल्टोच्या घरी त्यांना त्या ठिकाणी आणलं जातं असं वर्णन पुढे आलेलं आहे. सी होम्स केअरफुली एक्झामाइन द पेपर गिव्हन बाय मेरी. होम्सने अतिशय काळजीपूर्वक ते पेपर जे आहे मेरीने दिलेले ते अतिशय काळजीपूर्वक बघितले, निरीक्षण केलं त्याचं. तर काय केलं त्याने. मेरी हँडेड ओव्हर द पेपर टू होम्स. मेरीने काही पेपर त्या ठिकाणी ह्या डिटेक्टिव्ह साहेबांना दिलेले आहेत. ही एक्झामाइन केअरफुली अँड गिव्ह फॉलोइंग इन्फरन्सेस. त्या ठिकाणी त्यांनी अतिशय काळजीपूर्वक ते बघितले आणि त्यांचं जे निष्कर्ष आहे तो त्याच्यातला पहिला निष्कर्ष ते काढतात. द पेपर वॉज मेड इन इंडिया. ते म्हणतात की हा जो पेपर आहे, हा जो कागद आहे तो भारतीय बनावटीचा आहे. द डायग्राम अपिअर्ड टू बी प्लॅन ऑफ अ लार्ज बिल्डिंग विथ न्यूमरस हॉल्स अँड कॉरिडॉर. त्या ठिकाणी जी डायग्राम त्या ठिकाणी काढलेली आहे ह्या पेपरवर, त्या ठिकाणी डायग्राम बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी हॉल आहे आणि कॉरिडॉर्स आहेत, मोठे मोठे हॉल दिसत आहेत आणि मार्गिका त्या ठिकाणी आहेत. ही ड्रॉन एलिव्हेशन टुवर्ड्स रेड मार्क अँड अबव इट इज 3.37 फ्रॉम लेफ्ट इन फेडेड पेन्सिल रायटिंग. त्यांनी असंही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी एक लाल मार्क दिसतो आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला 3.37च्या असं लिहिलेलं आहे बारीक अशा त्या पेन्सिलने अस्पष्टपणे. इन द लेफ्ट हँड साइड इज अ क्युरियस हायरोग्लिफिक लाईक 4 क्रॉसेस इन अ लाईन विथ आर्म्स टचिंग. पुन्हा असंही त्या ठिकाणी डाव्या बाजूला लिहिण्यात आलेलं आहे की काहीसं अस्पष्ट आहे, हायरोग्लिफिक आहे आणि ते 4 क्रॉस करण्यात आलेले आहेत की जे जवळजवळ त्या ठिकाणी करण्यात आलेले 4 क्रॉस. फायनली नेम्स ऑफ द 4 अँड साइन ऑफ 4 इज रिव्हिल्ड. जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर. आणि हे जे 4 नावं आहेत त्या चिठ्ठीवरचे ते 4 नावं त्यांनी सांगितलेले आहेत ते अशा पद्धतीने आहे. द पेपर बिईंग अन एव्हिडंट डॉक्युमेंट वॉज केअरफुली केप्ट इन अ पॉकेट बुक फॉर वन साईड ॲज इज क्लीन ॲज द अदर. तर हे पेपर जे आहेत ते एका बाजूला त्या ठिकाणी क्लिअर दिसत आहेत, म्हणजेच ते बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी घरी घालून त्या ठिकाणी पॉकेटमध्ये ठेवण्यात आलेले असाही निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे आणि तो अगदी अचूक आहे. तर या पद्धतीने त्या पेपरचं निरीक्षण जे आहे त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या निरीक्षण शक्तीच्या माध्यमातून त्यांनी काही पुराव्यांचं अतिशय अचूक विश्लेषण जे आहे ते केलेलं आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. 2 EV आपण आज पूर्ण केल्या. पुढच्या EVकडे आपण वळूया आणि पुढचा सेटिंगचा पार्ट आपण बघूया. तोपर्यंत थांबूया. नमस्कार.